अजित पवारांच्या अपघात प्रकरणी आता कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात अपघात झालाय, मात्र गुन्हा कर्नाटकमध्ये दाखल केला गेलाय। अखेर काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात हा गुन्हा दाखल केला गेलेला आहे। रोहित पवार स्वतः तक्रारदार आहेत। कर्नाटकमधल्या एका पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी 0 FIR दाखल केलेली आहे आणि आपण 0 FIR दाखल केल्याचं त्यांनी आज सभागृहात देखील दाखवलं। बावीस वर्ष या राज्याचे जे मंत्री राहिले, अनेक वर्ष उपमुख्यमंत्री राहिले, या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या बाबतीतला FIR घेतला नाही, पण कर्नाटकामध्ये अध्यक्ष महोदय अजितदादांचा FIR आता स्वीकारण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, हा 0 FIR च्या अंतर्गत हा स्वीकारलेला FIR मी तुमच्या समोर आणतो। काल संध्याकाळी झालेला हा FIR हा आज सकाळी या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे DG कडे, त्या राज्य सरकारकडनं, त्या तिथं असणाऱ्या DG कडनं कर्नाटकाच्या हा इथं ऑनलाईन ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। आता DGनी ठरवायचं, होम मिनिस्टरनी ठरवायचं या FIR चं करायचं काय। अध्यक्ष महोदय, हा असाच तुम्ही अडखळीत ठेवायचा का तो स्वीकारायचा? तो स्वीकारून बारामतीला पाठवायचा आणि याच्या पुढे अजितदादांचं इन्व्हेस्टिगेशन होत असताना या FIR लाच केंद्रबिंदू ठेवून अध्यक्ष महोदय इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी झालं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।